हॅलो मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत मनालीला. तर तुम्ही मनालीची ट्रिप आमची कशी एन्जॉय केली, आम्ही कशी काय ट्रिपमध्ये मजा केली, कुठे कुठे गेलो, हे सर्व या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. तर तुम्ही बघू शकता पुढे. तर इथं प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला कुठे ट्रेन लागणार होती माहितीच नव्हती. तरी पण आम्ही वर खाली 2 वेळा केलं. त्यामुळे आमच्या सगळ्या बहिणी, सगळी पोरं आमची कंटाळली वर खाली बॅगा उचलून. आता फिरायला जायचं बोललं तर जरा मेहनत तर करावीच लागेल. पण एवढे कंटाळले होते का काय सांगतात, एवढा वजन बॅगेत होतं, सामान एवढा आणला होता बॅगेत, तर काय करणार अजून पुढं. तर ही माझी बहीण बघा, अंगाला तर एवढीच आहे, पण हिने बॅगेत सामान एवढा आणला होता का महिनाभर असं राहिलं होतं, राहायला असंच आणि सामान आणला होता काय. हा आमचा ग्रुप आहे मनालीचा. पूर्ण एवढा आम्ही ग्रुप सर्व केलं होतं. त्यानंतर आम्ही बसलो ट्रेनमध्ये. ट्रेन आली, मग थोडं ट्रेनचा सफर केलं, ट्रेनची मजा घेतली. त्यानंतर उभा राहून कंटाळला तर बोलू आपण चला लुडो खेळूया. लुडो खेळायला आम्ही बसलो होतो सर्व वरती जण. आणि लुडो खेळता खेळता थोडं गाणीही बोलत होतो. गाणी बोलता बोलता लुडो खेळता खेळता मजा येत होती. मैफिल बसली होती आमची. आमची मजा झाल्यानंतर मग आमचा बारका बोलतो मला नाचायचं आहे. तर मग लावले त्याने गाणे आणि बघा तो कसा नाचते पुढं, तर शिट्या बिट्या मारून नाचते. नाचल्यानंतर लागली भूक, मग केलं पेटपूजा. त्याच्यानंतर थोडे बघू शकतो तुम्ही बाहेरचा व्ह्यू. सकाळी 6 वाजले होते. त्यानंतर उतरलो आम्ही अमृतसरवरून आम्ही रूममध्ये चेकिंग केल्यानंतर बोललो थोडा आराम करूया. आराम करताना आमचा समित काय बोलतो, आराम कुठं करायला, तुम्ही मजा करायला तर नाचा फिरा. मग थोडं नाचायला लागला. मग तुम्ही नाचायची मजा तुम्ही पुढे बघू शकता. नाचन वगैरे झालं. मग आम्ही निघालो गोल्डन टेम्पलला नाईट व्ह्यू बघायला. थंडी एवढी होती का तुम्ही सांगू शकत नाही, एवढी थंडी होती. पूर्ण आमचे हात कान सर्व थंडे पडले होते पूर्ण. आणि तिथं त्या मार्बलच्या लाद्या होत्या, त्यांनी पाय पण एवढे पूर्ण गारटले होते. त्यानंतर आम्ही गोल्डन टेम्पलमध्ये एंट्री केली. आणि एंट्री केल्यानंतर तुम्ही तो पुढचा व्ह्यू बघू शकता. आत एंट्री केल्यानंतर तुम्ही टेम्पलचा व्ह्यू बघू शकता. इतका चांगला व्ह्यू होता ना की जाम भारी, आपल्या भाषेत जाम भारी दिसत होता. त्यानंतर सकाळी उठलो, सर्वजण फ्रेश झाले, कपडे घातले. बोललो आज सकाळी आपण मस्त नाश्ता करू. तर आम्ही नाश्ता करायला चाललो होतो. नाश्ता करायला जाताना तर आम्ही इतकं भूक लागली होती ना काय सांगू तुम्हाला. पहिलं बोलू आपण काहीतरी खाऊया ना, मग जाऊया आपण फिरायला. तर खाण्याच्या आधी तुम्ही बघा आमचा हॉटेल आहे. हॉटेलचा आमचा टॉप फ्लोअर आहे. आम्ही जिथे घेतला होता तो सर्वात टॉपचा हॉटेल होता. हॉटेलच्या टॉपवरून पूर्ण अमृतसर दिसत होतं. पूर्ण लोकेशन बघा तुम्ही कसं भारी दिसतं आहे. आमचं बुफे प्रकारचा नाश्ता होतं. हे ज्यूस होतं, कुठला ज्यूस होता काय माहिती नाही. चहा होतं, कॉफी होती, त्यानंतर ओट्स होते, दूध होतं. असं भरपूर प्रकारचे नाश्ता होता. कांदे पोहे होते, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही खाऊ शकत होते. इथे काय नव्हतं, हे संपलं होतं वाटतं, काय टाकलं नव्हतं ह्याच्यात. पण काय नव्हतं ह्याच्यामध्ये, केली होती. कारण तिकडे हे सर्व आयटम भरपूर असतो खाण्यासाठी. कलिंगड होते, फ्रूट्स होते, आणि हे ब्रेड जॅम होते. आणि नॉनव्हेज ज्याला खायचं असेल त्यांना अंडी पण होती. नाश्ता करून आम्ही निघालो परत गोल्डन टेम्पलकडे. बोलू चालूया गोल्डन टेम्पलकडे. मग आम्ही बसलो होतो घोडागाडीवरती. रिक्षा पण होते. बोलू चला आपण एक घोडागाडीवर मजा करूया. आम्ही सर्वजण एकच गाडीवरती बसलो होतो. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांनी आम्हाला बरोबर सर्वकडे फिरवला. काही 200 का 250 रुपये घेतले त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही गोल्डन टेम्पलला गेलो. हे गोल्डन टेम्पलचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. आपण रात्री बघितलं होतं, आता सकाळचा व्ह्यू बघा. त्यानंतर आम्ही आलो जालियाना बागमध्ये. इथे 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश जनरलनी हल्ला करण्यात लावला होता. त्यामध्ये काही मुलं, माणसं, महिलांचा समावेश होता. 379 लोक मरण पावली होती. काही लोकांना मारून या बावडीमध्ये टाकले होते. त्यांचे मृतदेह अजूनही इथं गोळ्यांचे निशाण आहेत. ते मार्क केलेले आहेत, ते त्यांच्या गोळ्यांचे निशाण आहेत, तिथे गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर गेलो आम्ही वाघा बॉर्डरला. वाघा बॉर्डरला गेल्यानंतर एक वेगळीच काय फील होती. इंडिया पाकिस्तानचं जशी मॅच असते तशी इथे जुगलबंदी चालू होती इंडिया आणि पाकिस्तानची. आपली इंडियाची लोकं तर ऐकतच नव्हती, एवढे ओरडत होते, एवढे आम्ही पूर्ण घसा तोडून पूर्ण मजाच लय भारी होती. त्यानंतर तिकडचे जे जनरल होते त्यांच्यावर फोटो काढला. मग आलो घरी. घरानंतर बाबूला घेतला मी बंदूक, आणि तो बंदूक बरोबर लागला मजा करायला. तो त्याच्या मम्मीलाच मारत